एकदम जुनं देवस्थान आणि नवसाला पावती म्हणजे ज्यांना बाळ होत नसल ना, तिथं या जगदंबा माता म्हणजेच महालक्ष्मी माता कोकणठाणची महालक्ष्मी मातेला नवस केला की ती नवसाला नक्कीच पावते. असं मनोभावे नवस केला की अशी याची आख्यायिका आहे आणि अनुभव पण आहे बहुतेक जणांना. आता ही सगळ्यात आधी आता हे खूप असं जुनं देवस्थान आहे आणि याच्या काही आख्यायिका पण आहे. आता कोकणठाणला कोकणठाण नाव असं का पडलं ते पाहू. आता हे जगदंबा महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या पाया पडलंय आणि आता महालक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे. आता आषाढ महिना आहे ना, आषाढ महिन्यामध्ये या ठिकाणी मंगळवारी असल्यास सवासणी म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 150 ते 200 लोक. आता आई पण या ठिकाणी सवासणी म्हणजे पिठलं पोळ्या असं म्हणजे वडील सांगत होते. आई होती ना आषाढ महिन्यामध्ये आई यायचीच एखाद्या का होईना मंगळवारी इथं यायची आणि डबा बनवून आणायची म्हणजे पोळ्या पिठलं असं बनवून आणायची आणि इथं सवासणी असल्यास मग त्यांना ते वाढलं जायचं आणि इथंच सवासणी फक्त स्वयंपाक बनवून आणायची. आपली भाजी पोळी का होईना पण काही का होईना आणायची, कारण इथं नवसाला पावती महालक्ष्मी. म्हणजे असे 1-2 अनुभव आहे एकदम जवळचे की नात्यातले कोकणठाणची महालक्ष्मी माता नवसाला पावलेली आहे. ज्यांना बाळ होत नाही त्यांनी नक्कीच या ठिकाणी नवस केला की ती महालक्ष्मी माता पावतीच. वडाचं झाड आहे, वडाचं खोड आहे, वडाचं झाड. आता एवढा जो वट्टा आहे ना आहे की सीता मातेने इथं हळदी कुंकू वाहिलं होतं म्हणून याला कोकणठाण असं नाव पडलेलं आहे. आणि हे जे ओटा आहे ना तेवढं असं म्हणतं की वडाचं खोड होतं. पण आता ते वडाचं खोड आहे ना तिथं ओटा बांधलेला आहे आणि इथं वस्त्या कमी आहे कारण हे गोदावरी नदीच्या काठी हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आणि नदीला पण आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि नाशिकला पाऊस चालू आहे. मग या नदीला पण पाणी इतकं आलेलं आहे आणि आता म्हणजे इतकं मोठं नदी अशी इथं दिसती. पण आधी ना सगळीकडं जाऊन आणि झाडं पण आहे असं थोडंसं जंगलच वाटतं. असं आजूबाजूला काही एवढ्या वस्त्या नाही. मग आपण चाललंय गोदावरी नदीच्या तिकडे आणि एवढं पाणी होतं ना, पाण्याचा अंत लागत नव्हता एवढं पाणी होतं नदीला आलेलं. 9 दिवस पाणी आलेलं आहे. फुल अशी नदी पाणी पानदार मंदिर आणि ही पायरी लगेच खाली पाणी पाणी बघताना भीती वाटत होती एवढं पाणी होतं नदीला. आणि काही वेळेस ना ज्यावेळेस 2008 साली असं पाणी आलं होतं. मग हे जे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ना ते सुद्धा त्याच्यात सुद्धा पाणी होतं. एवढं पाणी आलेलं होतं. ज्यावेळेस फुल पाणी येतं तापमध्ये सुद्धा पाणी पाण्याने ना पाय धुतले, खाली काही गेलो नाही. पाणी दिसत होतं ना की अंगाला असा काटा येत होता एवढं पाणी आहे. आणि गढूळ पलीकडलं हे शिंगवे म्हणजे सगळं पावसाचं पाणी आहे आणि कोकणठाण एवढं मस्त दिसत होतं आणि भीती पण वाटत. फक्त पप्पा तिकडं कोणचं गाव ते ना सवनसर आहे आणि हे कोकणठाण. नदीचं पात्र पा किती मोठं जवळ पहिल्यांदा एवढं पाणी पाहिलेलं आहे. पाणी येते आणि भाऊ घेऊन आला तर इथं मंदिरामध्ये नवसाला पावती असं म्हटलं जातं. पाणी दिसतंय. आई पण यायची तेव्हा
आई म्हणजे आईने नवस कबूल केला होता आणि त्या नवसाला ही महालक्ष्मी माता नवसाला पावली होती. मग आई यायचीच आषाढ महिन्यामध्ये एखाद्या का होईना मंगळवारी. काढलं का पण ते झाड आता कुंकू इथं मस्त हा. असं झाडं दिसत होते. आज ना म्हणजे सीतामातेन मोकळं होतं, पण आषाढ कुंकू वाहिलं होतं म्हणून महिन्याच्या कोकण आलं. भाऊ सांगत होता असं की आषाढ महिन्यामध्ये ना पाणी 200 आलं ते का 300 म्हणजे मंदिर पण पाणी लोकं घालत इथं जातं का मग आणि नदीला काही पाणी. बायका आहे ना हा सावसनी का? इथंच घालत्या म्हणजे स्वयंपाक बनवून आणत्या. मंदिरात आई पण जायचं? असंच इथं स्वयंपाक बनवून आणते आणि त्याची कोणतं मंदिर जवळ आहे? अशी पीठ भट्टी आणि त्याच्याच थोडंसं पुढं गेलं का हे एकदम हेमाडपंथी महादेवाचं आजूबाजूला एका ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये